नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघत आहोत। बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट। रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये निवड झालेल्या अभियोग्यता धारकांचे भावी शिक्षक बांधवांचे गेल्या 8 दिवसापासून पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। म्हणजे 12 महिने होत आले आहेत तरी त्या लोकांना नियुक्ती आणखी मिळालेली नाही आहे। हे निर्लज्ज प्रशासनाने पत्र काढलं होतं, पण त्या निर्लज्जतेचा कळस झालेला आहे। आणि अलीकडे आपण जर बघा, उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि या प्रशासनावर दबाव येण्यासाठी बघा कशा पद्धतीने उपोषणकर्ते हे बेशुद्ध पडत आहे। तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या प्रशासनावर, या निर्लज्ज निगरगट्ट प्रशासनावर दबाव येईल आणि लवकरात लवकर आपल्या बांधवांना नियुक्ती मिळेल। धन्यवाद। अबे बोला बोला त्यांना। उपोषणाला बसले आहेत त्या हात चोळा कोणतरी घ्या त्यांना तिकडे मोकळं, थोडं मोकळं वास, सावलीत घे, सावलीत। बाकीचे थांबा, बाकी नका येऊ, थांबा सर, तिकडे थांबा। प्रशासनाने आमच्या जीवनाशी जो खेळ चालू केला आहे त्याचंच हे उदाहरण आहे। 30 डिसेंबर 2024 पासून आम्ही अन्नत्याग उपोषण करतोय, आमरण अन्नत्याग उपोषण, आणि आमच्या मागण्यांची कुठेही दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही आहे। आमच्यातीलच जे काही उपोषणकर्ते आहेत यांचे आज काय हाल झाले बघा। तरीही गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आहे। गेली 10 महिने आम्ही नियुक्तीपासून वंचित आहोत, तरीही हे प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे आमच्या मागण्यांकडे। तरी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही एका दिवसात आमचा प्रश्न सोडवू शकता, तुम्ही मनावर घेतलं तर एका दिवसात या प्रश्नावर तोडगा काढू शकता, परंतु तुमची मानसिकता तशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही आमचा प्रश्न सोडवावा, एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो। आम्ही आजपर्यंत सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गानेच आंदोलन उपोषण करत आलो आहे। कुठल्याही प्रकारचे हिंसक वळण आमच्या आंदोलनाला, उपोषणाला आलेलं नाही आजपर्यंत। इतक्या सुसंगतपणे हे आंदोलन चालू आहे, तरीही प्रशासन आमच्या आंदोलनाची, उपोषणाची दखल घेत नाही आहे। फार मोठी खंत वाटते। धन्यवाद।